सरौली ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच उत्तम मुकुंद चौधरी के सौभाग्यवती मयूरी उत्तम चौधरी के जन्मदिन के शुभ अवसर पर सरौली ग्राम पंचायत के सभागृह हॉल में सरौली ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच उत्तम मुकुंद चौधरी के विशेष प्रयासों से जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा मुफ्त आरोग्य व नेत्र तपासणी शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मुफ्त आरोग्य शिविर में मोतीबिंदु, हर्निया, मूत्रखड़ा, हाइड्रोसील, डायबिटीज सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया और मुफ्त में दवाइयाँ व चश्मा भी वितरण किया गया। इस अवसर पर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था थाने जिला अध्यक्ष मोनिका ताई मोहन पानवे, ज्येष्ठ शिवसैनिक दत्तात्रय पाटिल, ग्राम सेवक सुभाष आहेर, उप सरपंच करण मार्के, सदस्य रतन चौधरी, माजी सरपंच महेंद्र चौधरी, हेंदर मामा पाटिल, जगदीश पाटिल, डॉक्टर प्रतिभा शेवाले, डॉक्टर ज्ञानेश्वर कोरडे सहित भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान सरौली ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच उत्तम मुकुंद चौधरी द्वारा शाल व पुष्पोच्च देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सरौली ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच उत्तम मुकुंद चौधरी के सौभाग्यवती मयूरी उत्तम चौधरी का जन्मदिन सभी मान्यवर व एके ग्रुप द्वारा केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मान्य निलेशजी भगवान सांबळे साहेब। कोकणच्या 5 जिल्ह्यांमध्ये आपली जिजाऊ गेली 14 वर्ष काम करते। आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, शेती आणि संघटन या 5 गोष्टींना घेऊन आपली जिजाऊ काम करते। आरोग्यावर आपलं स्वतःचं असं 100 बेडेड हॉस्पिटल आहे जेणेकरून कुठलाही माणूस हा उपचाराविना दगावता कामा नये। या कुठलंही ऑपरेशन असू दे छोटं मोठं त्यांनी अंगावर काढायला नको, पैसे नाही याच्यासाठी आपलं हॉस्पिटल आहे। त्याचबरोबर रक्ताची कुठल्याही पेशंटला कधीही गरज लागली तरी सांगत चला रक्त मिळवून द्यायला जिजाऊ बांधते। शिक्षणावर आपले जिजाऊ काय काम करतात तर शिक्षणावर आपल्या स्वतःच्या अशा 8 CBSE स्कूल आहेत जेणेकरून कशी श्रीमंतांची लोक महागड्या शाळेत शिकतात, मुलं शिकतात। त्याच प्रकारे आपला गोरगरीब माणसाचाही विद्यार्थी किंवा मुलगी शिकली पाहिजे, शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली पाहिजे। त्याच्यासाठी आपले 8 CBSE स्कूल आहेत। त्यातली एक आपल्या भिवंडी तालुक्यात अंबाडई इथे आहे। त्याचबरोबर UPSC MPSCची वाचनालय 44 आहेत। त्यातली आपल्या भिवंडी तालुक्यात 5 आहेत जेणेकरून आपलेही अधिकारी झाले पाहिजे। फक्त शिपाई किंवा पोलीस शिक्षक न होता ज्या दिवशी भिवंडीचा तहसीलदार हा भिवंडी तालुक्यातला बसेल किंवा प्रांत हा भिवंडी तालुक्यातला बसेल त्या दिवशी नक्कीच आपल्या तालुक्याचा चेहरा मोहरा हा बदलण्याची शक्ती त्याच्यात असेल। याच्यासाठी आपल्याला हे वाचनालयाचा फायदा होत असतो विद्यार्थ्यांना। त्याचबरोबर आपली अंधमतिमंद मुलांची निवासी शाळा आहे। आपल्या पाहण्यात कुणीही विद्यार्थी असेल तरी आपण तिथे सोडू शकतो। त्याचबरोबर तिथे महिलांवर आपली जिजाऊ काय काम करते तर महिलांवर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जो आर्थिकदृष्ट्या महिलेने सक्षम झाला पाहिजे, 100-200 रुपये त्याने स्वतःच्या वृत्तीने कमावले पाहिजेत, त्याच्यासाठी महिला सक्षमीकरण काम करत असते। शेतकऱ्यांसाठी दरवर्षी वर्ग
माणूस वाचला पाहिजे. आज कॅम्प घेण्यामागचा बहिणींचा वाढदिवस आहे, चांगली पार्टी दादांनी ठेवली असती, सरपंच झाले त्या निमित्ताने, पण ते न करता जो जिजाऊचा विचार आहे तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे का आपला माणूस वाचला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. तर स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण माझ्याबरोबर मी इतरांनाही घेऊन पुढे गेला पाहिजे, हा एक विचार आहे. तर स्वतः जर आजारी झालं तर कोणी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्याकडे पैसा आहे तोच जाईल, पण जो गोरगरीब सर्वसामान्य माणूस आहे तो कुठे जाईल. तर त्याच्या निमित्त आज इथे वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी न ठेवता आपल्यासाठी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. तर त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा घ्या. म्हणजे जर एखादा डॉक्टर सांगतील की ऑपरेशनची गरज आहे, तर तुम्ही असं सांगू नका का नाही मला आता लग्न आहे, मला यात्रा आहे, मला माहेरी काही कार्यक्रम आहे किंवा मला मुलाचं काही अडचण आहे, असं सांगू नका. जर जिजाऊ तुमच्या पायापर्यंत येते, किंवा आज जर तुम्ही इथे आलात तर तुमच्या घराघरापर्यंत माणसं सांगायला आले की जिजाऊचा कॅम्प आहे, तुम्ही कॅम्पला या. तर जिजाऊचा एकच उद्देश आहे की आपली संस्था कुठल्याही पावती फाडत नाही, कुठलाही एकही रुपया फंडिंग घेत नाही. जे काही जिजाऊचं चाललंय, म्हणजे मी पूर्ण दिवस सांगेन तरी उपक्रम संपणार नाही, तेवढे जिजाऊचे उपक्रम आहेत. तर ते सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादावर चाललेलं आहे. तर तुमचे आशीर्वाद हे जिजाऊसाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी तरी तुम्ही डॉक्टर सांगतील तो योग्य तो सल्ला घेऊन पुढचा जे ट्रीटमेंट देतील ते पूर्ण कराल अशी आशा आहे. एवढं म्हणून मी थांबते. जय जिजाऊ. मी पहिला प्रथम आयोजक जिजाऊ महासंघटना आणि त्या माध्यमातून आजचा ज्यांचा वाढदिवस आहे या आपल्या गावचे एक नेतृत्व तरुण तडफदार नेतृत्व उत्तम मुकुंद चौधरी यांच्या धर्मपत्नी सौ मयुरी उत्तम चौधरी यांचा आज हा वाढदिवसाचा औचित्य साधून या ठिकाणी जे मोफत नेत्र तपासणी शिबिर, त्यानंतर शस्त्रक्रिया आणि ब्लड प्रेशर, शुगर फ्री असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. कारण वाढदिवस म्हणालं तर कुठेतरी पार्टीचं आयोजन असतो, पण आज या तरुण नेतृत्वाने हा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं तर हे उत्तम, नावच यांचं उत्तम आहे आणि त्यांचं काम उत्तम आहे. अशा त्या शिबिराबद्दल जास्तीत जास्त गोरगरीब गरजू लोकांनी भाग घेऊन आपलं जे मनोबल आणि ज्यांना मोफत मूल्ये असं विना मूल्ये या ठिकाणी सर्व उपचार, शस्त्रक्रिया वगैरे उपचार होणार आहेत. आणि मी या ठिकाणी आज जो कार्यक्रम राबवला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना जितक्या शुभेच्छा द्याव्या तितक्या थोड्याच आहेत. परंतु मी या ठिकाणी सांगेन की आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना या वाढदिवसानिमित्ताने त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, अशा मयुरी मुकुंद चौधरी यांना दीर्घ आयुष्य लाभावं मी माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांना या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.